8 जुलैला दुपारी 2:30 वाजेपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आहे. PCMCची फायर ब्रिगेडचं पूर्ण स्टाफ, त्याचप्रमाणे NDRF आणि आर्मी या तिघांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आणि या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आपल्याला 15 लोकांना रेस्क्यू करण्याचं देखील यश मिळालं आहे. आता हा शेवटचा जो टप्पा आहे, या टप्प्यामध्ये बिल्डिंग ज्या पद्धतीने कोसळली आहे ते बिल्डिंगचे स्लॅब एकत्र झालेले आहेत आणि आता जे उरलेले 8 लोक अडकलेले आहेत, तर ते 8 लोक जिथे अडकले आहेत तिथे दोन्ही स्लॅब एकत्र आल्यामुळे NDRFला त्या बिल्डिंगमध्ये शिरणं अवघड होत आहे. शिवाय या बिल्डिंगच्या अवतीभोवती खूप कचरा साचला आहे. कचरा आतमध्ये पण खूप गेलेला आहे, कारण कचरा पडूनच ही इमारत कोसळली आहे. त्यामुळे तो कचरा काढणं, त्याला कालपासून आपण जवळजवळ 15 मशीन्स लावून तो कचरा काढला, 15 पोकलेन मशीन्स लावून कचरा काढलेला आहे. आणि सर्व प्रयत्न जे आहेत NDRFच्या प्रोटोकॉलप्रमाणे आपण करतोय. मला सर्व नागरिकांना हेच सांगायचं आहे की प्रशासन, NDRF, पोलीस, CP साहेब सुद्धा इथेच होते. आता त्यांचे ॲडिशनल CP साहेब, पोलीस फोर्स सगळा इथं आहे. प्रशासनाचे आमचे सर्व ॲडिशनल कमिशनर, डेप्टी कमिशनर सर इथं आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने याचा आढावा घेत आहेत. माननीय गिरीश महाजन साहेब याचा आढावा घेत आहेत. माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार मॅडम त्या देखील याचा आढावा घेत आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांना देखील याचा सर्व आढावा दिलेला आहे. त्यामुळे शासन स्तरावरून सर्व मदत मिळते आहे, सर्व आढावा होतो आहे. आमचे महापौर साहेब, आमचे स्टँडिंग कमिटी चेअरमन, आमचे सर्व नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, पक्षनेते, हे सर्व इथे येऊन जात आहेत. खासदार महोदय, आमदार महोदय देखील इथे येऊन गेले. आणि सर्वांचं याच्याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे की ह्या 8 लोकांना आपल्याला याच्यातून रेस्क्यू कसं करता येईल आणि त्यांचा जीव कसा वाचवता येईल. त्यामुळे आमच्याकडनं सर्व प्रयत्न करतायत. कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका. कामाचा वेग अजिबात कमी झालेला नाही. कधी लोकांना वाटतंय की कामाचा वेग कमी झाला आहे, त्याच्यामध्ये काही कमतरता नाही. NDRFची मॅनपॉवर जेवढी हवी तेवढी सर्व मॅनपॉवर देखील आपल्याकडे आहे. फक्त ज्या पद्धतीने दुर्घटना घडली आहे, की नैसर्गिक आपत्तीमुळे ही बिल्डिंग जी कोसळली, आजूबाजूचा कचरा, त्याचा मिथेनचा गॅसचा वास आणि आतमध्ये शिरताना होणारी अडचण, यामुळे NDRF त्यांचे सर्व शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा वेळ लागतोय. पण हे रेस्क्यू ऑपरेशन ज्या वेगाने चालू राहायला पाहिजे त्याच वेगाने चालू राहणार आहे. ही घटना घडल्यापासून माझ्यासहित मी, माझे अतिरिक्त आयुक्त, महापालिकेचे वैद्यकीय सर्व अधिकारी, फायर ब्रिगेडचे आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी, पोलीस विभागाचे स्वतः पोलीस आयुक्त साहेब इथे होते, पोलिसांचे DCP इथं आहेत, सर्व इन्स्पेक्टर इथं आहेत, जॉईंट CP इथं आहेत, ॲडिशनल CP इथं आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी इथेच जवळजवळ 72 तासापासून ह्याच फक्त ऑपरेशनमध्ये सर्व व्यस्त आहेत. आणि त्यामुळे या ऑपरेशनमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. काल NDRFने त्यांचे जे डॉग स्क्वॉड आहे, त्यांचे जे स्निफर डॉग्स आहेत, ते सुद्धा आतमध्ये सोडून कुठे आपल्याला त्यांच्याकडनं शोध घेता येतो का त्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे लाईव्ह डिटेक्टर इक्विपमेंट आहेत, ते लाईव्ह डिटेक्टर इक्विपमेंटसुद्धा NDRFने आत सोडलं आणि त्याचा देखील वापर करून बघितलेला आहे. आणि तरी देखील अजून ते ज्या 8 व्यक्ती फसलेले आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना पोहोचता आलेलं नाही. त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आता NDRF आणि फायर ब्रिगेडचे आमचे सर्व शर्थीचे प्रयत्न करत. आता शेवटचा जो फेज आहे त्याच्यामध्ये पूर्ण बिल्डिंगचे काही पार्ट तोडून ते आता आत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला नागरिकांना हेच सांगायचं आहे की आम्ही सर्व शर्थीचे प्रयत्न इथं करतो आहोत. या 8 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत ते सर्व महापालिका करते आहे, NDRF करते आहे, फायर ब्रिगेड करते आहे, पोलीस विभाग करत आहे. त्यामुळे आपण काळजी करू नये. आम्ही सर्व तोपरी प्रयत्न करतो आहोत. धन्यवाद.